तुम्ही बघू शकता आता मी बनवणार आहे बिर्याणी. तर इथे घेतलेलं आहे चिकन, याच्यात हळद, मीठ आणि चटणी टाकून ह्याला मॅग्नेट करून घेतलेलं आहे. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आता मी टोमॅटो पण टाकून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता आता वरून कच्चा मसाला टाकतो. बघू शकता आता कच्चा मसाला टाकलेला आहे आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इकडं तांदूळ शिजायला टाकलेला आहे, अजून शिजलं नाही. चिकन आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. पकड असेल ना तिथे. आता हे लसूण, आता टाकणार आहे बिर्याणी मसाला. इकडे दाखव किती कुठला आहे, लकीचा बिर्याणी. 2 मसाला टाकलेले आहेत. त्याला चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. अजून थोडी वरून हळद टाकायची. थोडा आता घरचा काळा मसाला टाकला 1 चमच. ते आपल्याला चवीनुसार मीठ. टाका ना, अजून जास्त टाकलंच नाही आपण मगाशी. एवढं टाका. चिकन जास्त करायचं आहे. ते आपल्याला आता शिजवून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता हे शिजलेलं आहे आपलं चिकन आणि त्याच्यामध्ये वरती आता राईस टाकून घ्यायचा आहे. आता इकडे हे राईस पण शिजलेलं आहे. आता ह्यातलं एक्स्ट्रा पाणी आपल्याला काढायचं आहे. आपल्याला हे एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं आहे राईस मधलं. एवढं पाणी निघलं त्याच्यातून. आता राईस हे सगळं पाणी आपण काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आता हे शिजलेलं आहे आपलं चिकन आणि त्याच्यामध्ये वरती आता राईस टाकून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता चिकन आपलं शिजलेलं आहे आणि आता आपल्याला वरून राईस टाकून घ्यायचंय. वरून कोथिंबीर अशी टाकून घ्यायची आहे. या बिर्याणी खायला छान आहे.